बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीत 2 दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळते। संततधार पावसामुळे पेरणीला वेग आलेला आहे। पेरणीची कामं सुरू आहेत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। अल्निनोचा प्रभाव झाल्याने हिंगोली जिल्ह्याभरामध्ये मृग नक्षत्राचा कोरडा गेलाय आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये पावसाचा या ठिकाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत ते खोळंबल्या होत्या आणि मागील 2 ते 3 दिवसानंतर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्याने अनेक भागांमधले शेतकरी जे आहेत ते आता खरीपाची पेरणीला सुरुवात करत आहे। पाऊस उशिरा पडल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी पेरणीला उशीर देखील झालेला आहे आणि आपल्या सोबत काही शेतकरी आहेत। दादा, या वर्षीचा पाऊस उशिरा पडलाय, नेमकं काय वाटतं गेल्या वर्षीपेक्षा काय सांगाल? गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात पाऊस पडला होता, पण यावर्षी पूर्ण जूनही गेला तरी पावसाळा झालाच नाही। ते पडला तर पण मोजकाच पडला, पेरणी जोगाही पडला नाही। तरी आम्ही पेरणी सोयाबीनची करीत आहे, पण तरी बी हे दुबारा पेरणीचं संकट येते काय आमच्यावर, आम्हाला असंही वाटतंय। पुन्हा सरकारनं जी कर्जमाफी द्यायची होती ती सुद्धा दिलेली नाही, त्याच्यामुळं आमच्यावर बरंच संकट उभारण्याची शक्यता आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज।